आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। महायुतीतल्या 4 जागांवर अंतिम तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, कल्याण डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश मस्के किंवा प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा, तर पालघरची जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम। यवतमाळ वाशिमच्या उमेदवार ठरलेला आहे। मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी उमेदवाराची घोषणा करतील। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आज नामांकन दाखल करणार। मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार। नागपुरात भावना गवळींनी फडणवीसांची भेट घेतली। बैठकीत लोकसभेच्या उमेदवारीबाबत खलबतं। महायुतीचा यवतमाळ वाशिमचा उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता। शेतकरी नेते रविकांत तुपकर सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। रॅली काढून शक्ती प्रदर्शनही करणार। परभणीतून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। संजय जाधव परभणीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। परभणीत महादेव जानकरांकडून अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांच्या भेटीगाठी। काँग्रेसचे माजी महापौर माजूलालांचीही भेट घेतली। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना पत्रकार परिषद आयोजित केल्याने चर्चांना उधाण। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 6 एप्रिलला संवाद सोहळा। शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार। अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। पंतप्रधान मोदी 10 तारखेला रामटेकला आणि 14 तारखेला चंद्रपूरला येणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुण्यात महायुतीच्या महिला आघाडीचा आज समन्वय समितीची बैठक। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी बैठकीचं नियोजन, तर महायुतीच्या प्रमुख महिला पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। येत्या आठवड्यात भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवारांसोबत साधणार संवाद। काँग्रेसच्या रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार। तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला। नांदेडच्या अर्धापूरमध्ये मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। 25 ते 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल। 8वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार। भाजपकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ट्रोल, तर माझी जनतेत पीएचडी, जनतेकडून मला पीएचडीचं प्रमाणपत्र मिळालंय। धंगेकरांचं सडेतोड उत्तर, तर शिक्षण महत्त्वाचं नाही, काम महत्त्वाचं, भुजबळांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिखलीकरांना विरोध। कोण प्रतापराव चिखलीकर, आम्हाला काही घेणं देणं नाही। भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार आणि अनिल देशमुख उपस्थित राहणार। यवतमाळमध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून चक्क पोतं भरून चिल्लर जमा। चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक। बारामतीत निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा, विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय दादासाहेब खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल। परभणी जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर। येलदरीत 40% जलसाठा शिल्लक, तर अनेक लघु प्रकल्प कोरडे ठाक। धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट। पिंपळनेरच्या लाठीपाडा प्रकल्पात 26% जलसाठा शिल्लक। शहरात पाणी टंचाईची शक्यता। पुण्याच्या जेजुरीत तीव्र पाणी टंचाई। 8 दिवसात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा इशारा। गोंदियातील 48 गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद। शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। वीज बिल थकल्यामुळे पाणी पुरवठा खंडित। परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0%वर। गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडं ठाक। जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर। सरकारनं जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी। मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता तीव्रतेत वाढ। जंगल परिसरातील नदी नाले कोरडे ठाक। पाणी मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचा आपला मोर्चा आता गावखेड्याकडे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं दर घसरले।
नंदुरबारमध्ये चारा महागल्यानं शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांना आता पाणी टंचाईसह चारा टंचाईचाही सामना। राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता, हवामान विभागाचा इशारा। अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 पेक्षा जास्त मालमत्ताधारकांची नळजोडणी खंडित, पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई, कर संकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू। परभणीत वाहतूक शाखेकडून नियम मोडणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई, तर नियम पाळून सहकार्य करण्याचे वाहतूक शाखेचं आवाहन। नंदुरबारमधील नेत्रांग शेवाडी महामार्गाची दुरावस्था, तातडीनं काम सुरू न केल्यास जन आंदोलन करण्याचा सामाजिक संघटना आणि नागरिकांचा इशारा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं प्रशिक्षण, सातपुड्याच्या दुर्गम भागातील 1037 कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण। धुळ्यात महावितरणची धडक वसुली मोहीम सुरू, मार्च अखेरीस थकबाकीदारांकडून 40 कोटींची वसुली। धुळे लोकसभा निवडणुकीवर 20 चित्रीकरण पथकाची नजर, आचारसंहितेचं पालन करण्यासाठी मतदारसंघातील घडामोडींवर चित्रीकरण होणार। प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे पुणे विभागातून पुणे ते दानापूर विशेष रेल्वे, पुणे ते दानापूर एकेरी सेवा सुरू, उन्हाळी सुट्टीला जाणारी गर्दी रोखण्यासाठी निर्णय। दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी, एकूण 6,13,100 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्वी मिळणार, शिक्षक मंडळाचा महत्त्वाचा निर्णय। मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार, वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय। कोथरूडमधील प्रस्तावित मोनोरेल प्रकल्प रखडण्याची शक्यता, मोनोरेल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोनोरेल प्रकल्प तुर्तास बंद। हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकातील एस्केलेटरचा प्रस्ताव रखडला, सिडकोने मध्य रेल्वेवर ढकलली जबाबदारी, 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चाच। प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई, मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागातून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ। राज्यात मालमत्ता खरेदी विक्रीतून विक्रमी महसूल, दस्ताच्या नोंदणीद्वारे तब्बल 50,500 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम, पालिकेकडून 150 फायरमनची भरती। पदवी अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण बदल, पदवीला मुख्य विषय दुसऱ्या वर्षी निवडण्याची मुभा, तर सुकाणू समितीकडून नियमात शिथिलता।